सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय विवोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। नगरपालिकांच्या मतदार यादीवर हरकतींचा पाऊस। जिल्ह्यात नगरपालिका मतदार यादीवर 23,000 आक्षेप। जिल्ह्यातील 9 नगरपालिका व 1 नगरपंचायत निवडणूक तयारीला वेग आला आहे। प्रारूप मतदार यादीच्या सुधारित कार्यक्रमाची मुदत 17 ऑक्टोबरला संपली। या प्रारूप मतदार यादीवर सुमारे 23,000 हरकती दाखल झाल्या आहेत। फलटण नगरपालिका क्षेत्रातून सर्वाधिक वेग दाखल झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे। या हरकतीच्या अनुषंगाने संबंधित मुख्याधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे। मसवड नगरपालिका मतदार यादीत 460 नावे बोगस। अभयसिंह जगताप। मत चोरी हा विषय ज्याप्रमाणे देशात गाजत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यातील मसवड पालिकेच्या मतदार यादीत बोगस नावे टाकल्याचा आरोप मान खटाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी केला आहे। त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे। मसवड नगरपालिका मतदार यादीत 460 नावे बोगस घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यात सुधारणा न झाल्यास प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुषमा राजे घोरपडे। सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सुषमा राजे घोरपडे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील महिला काँग्रेस संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे। जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना सुषमा राजे घोरपडे म्हणाल्या, पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकवण्यासाठी आणि काँग्रेस विचारांचा दीप प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी मी अखंड प्रयत्न करणार आहे। कार्यकर्त्यांच्या एकजुटीने जनतेच्या विश्वासाने जिल्ह्यात काँग्रेसचे बळ पुन्हा वाढवू असेही त्या म्हणाल्या। जयपूर तालुका कोरेगाव येथे एकावर कोयत्याने वार। जयपूर तालुका कोरेगावातील शिवनेरी शुगर साखर कारखाना परिसरातील कार्यक्षेत्रात सोमनाथ कृष्णत निकम राहणार जयपूर तालुका कोरेगाव यांच्यावर कोयत्याने वार झाले आहेत। या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत। जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे। या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संशयित पैलवान सचिन शेलार राहणार एकसर तालुका कोरेगाव हातात कोयता घेऊन दिसत आहेत। रविवारी या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। उंडाळे तालुका कराड येथे आता बिबट्या दिसला की वाजणार सायरन। मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार उंडाळे तालुका कराड येथे AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे। या सिस्टीमला वन्य प्राणी बिबट्या दिसून जोरजोरात सायरन वाजण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये जागृती होणार आहे। या सिस्टीममुळे परिसरातील लोकांमध्ये जनजागृती होऊन त्यांच्या जीवाला सुरक्षा मिळणार आहे। सातारा लोणंद रस्त्यावर दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे। साताऱ्यातल्या लोणंद मार्गावर सध्या डागडुगी सुरू असून पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडी व डांबर भरण्याचे काम सुरू आहे। मात्र ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसत आहे। खड्ड्यांमध्ये डांबर न टाकता त्यावर खडी भरत असल्यामुळे थोड्या वेळाच खड्ड्यांमधील खडी व डांबर निघून जात असून प्रशासन संबंधित ठिकाणावर सूचना करावी अशी मागणी वाहन चालक व नागरिक करत आहे। AGC इन्फ्राकॉनला अवैध उत्खननाबाबत 3.5 कोटींचा दंड। कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील उत्खननाबाबत SCG इन्फ्राकॉनला अवैध उत्खननाबाबत 3.5 कोटींचा दंड करण्यात आला आहे। सुरली तालुका कोरेगाव ते AGC इन्फ्राकॉन या कंपनीला प्रशासनाने 1000 ब्रास उत्खननाची परवानगी दिली होती। मात्र कंपनीने तब्बल 6,903 ब्रासचे अवैध उत्खनन केले। याबाबतचा अहवाल रहमतपूर मंडलाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले। हे उत्खनन केल्याप्रकरणी AGC इन्फ्राकॉन या कंपनीला तब्बल 3,52 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। याबाबतचा आदेश तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांनी काढला आहे। मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघे सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात। मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे। संबंधितांकडून 2 दुचाकीचे गुन्हे उघड झाले असून 2 दुचाकी जप्त करण्यात आले आहे। एक संशयित कर्नाटक राज्यातील व दुसरा कोरेगाव मधील असल्याचे समोर आले आहे। सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रविवरण पथकाने ही कारवाई केली। साताऱ्यात भूविकास बँक परिसरातून दुचाकी चोरीला। साताऱ्यातील भूविकास चौकातील एका दुकानासमोरून अजित रामसिंग लोहिया वय 25 राहणार दौलतनगर सातारा याची दुचाकी MH11 DW 6820 चोरीला गेली आहे। ही घटना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता घडली। या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। साताऱ्यात 4 भिंती परिसरातून दुचाकी चोरीला। साताऱ्यातील 4 भिंतीवर असलेल्या पार्किंग मधून रोहन अशोक जरे वय 20 राहणार जरेवाडी तालुका कोरेगाव याची दुचाकी MH11 CM 4453 चोरीला गेली। ही घटना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता घडली। सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।